नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर, द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण कोडिंग डिकोडिंग या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण कोडिंग डिकोडिंग मधील एक प्रकार अभ्यासला होता, अक्षर अक्षर संकेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोडिंग डिकोडिंग मधील अक्षर अंक संकेत अशा टाइप्सच्या उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये कोडिंग करताना एका अक्षराऐवजी एक अंक यूज केलेला असतो, मग तो अंक कोणत्या कोडने यूज केला हे आपल्याला डिकोड करायचं असतं, तरच आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळतं। मग यामध्ये खूप प्रकारे कोडिंग केलं जाऊ शकतं। यातील मॅक्झिमम प्रकार आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये बॅचेस जॉईन करायचे आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बॅचेस उपलब्ध आहेत। यामध्ये पूर्ण सिलेबस आपण लाईव्ह कव्हर करणार आहोत। हे व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात राहणार आहेत, ते तुम्ही कितीही वेळा रिपीट पाहू शकता। त्याचप्रमाणे टेस्ट, टॉपिक टेस्ट असा भरपूर सराव तुमचा होणार आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे। आपण प्रश्नांना सुरुवात करत आहोत। पहिला क्वेश्चन आहे, जर मशीनला 19, 7, 9, 14, 15, 20 आणि 11 असे कोड केले आहे, तर तुम्ही डेंजरला कसे कोड कराल? एकदम सिंपल क्वेश्चन आहे। ज्या विद्यार्थ्यांना ABCDतील अक्षरांचा नंबर माहिती आहे, पाठ आहे, त्यांच्यासाठी हे खूप सोपं उदाहरण आहे। बाकी लोकांसाठी हे थोडंसं अवघड आहे। आता तुम्ही परीक्षेला काय करणार, ABCD लिहिणार, मग त्याच्या खाली नंबर लिहिणार आणि मग उत्तर लिहिणार। इतका वेळ मात्र आपल्याकडे नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, आत्ता आपल्याला ABCDचे नंबर हे पाठ असले पाहिजे। जर नंबर पाठ असतील तर पटकन तुम्हाला अक्षर पाहिल्या पाहिल्या त्याचं कोडिंग लक्षात येईल। ठीक आहे। आता यामध्ये M चा नंबर 13 आहे, परंतु या ठिकाणी 19 लिहिलेला आहे। मग 13 मध्ये मला काहीतरी मिळवावे लागेल, तेव्हा 19 होईल, मग 13 + 6। पण हे लक्षात येण्यासाठी आपल्याला फर्स्ट स्टेज काय, तर नंबर पाठ असणं गरजेचं आहे, तरच हा क्वेश्चन आपल्याला कमी वेळेत सोडवता येईल, नाही तर हा क्वेश्चन आपला भरपूर वेळ खाईल। तर नंबर आपण क्लासेसमध्ये सर्व मुलांचे नंबर तोंडपाठ घेतलेले आहे। कुठलंही अक्षर विचारल्याबरोबर नंबर लगेच लक्षात येतो। तर आपण इथे पण मी 2 मिनिटात एक ट्रिक्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, तिचा तुम्ही सराव करायचा आहे। सराव करून घ्यायला इथे आपल्याला वेळ नाही आहे, तुम्ही त्याचा वैयक्तिक सराव करा। आपण इथे क्वेश्चन जास्तीत जास्त कव्हर करूया। तर नंबर कसे पाठ करायचे ते एकदा पाहूया, परत क्वेश्चनकडे येऊया। तर अतिशय सोपी ट्रिक्स लक्षात घ्या पहा। तर ABCD अल्फाबेट A to Z किती अल्फाबेट आहेत? देर आर 26 अल्फाबेट इन इंग्लिश, 26 अल्फाबेट आहेत। आपलं टार्गेट काय आहे, नंबर पाठ करायचा आहे। तुम्ही म्हणाल आम्ही 1 दिवसात पाठ करू, 2 दिवसात पाठ करू शकता तुम्ही, त्याच्याबद्दल नाही, पण आपण थोडीशी आयडिया वापरूया। ठीक आहे ना। तर 26 अल्फाबेट आहेत, त्यामध्ये कॉन्सनंट आहे 21 अँड वॉवेल्स आर 5। ओके। आता आपलं टार्गेट आहे नंबरिंग पाठ करणं आहे। तर तुम्हाला जेव्हा परीक्षेमध्ये ABCD लिहायची वेळ येते म्हणजे लिहावीच लागेल तुम्हाला, त्याच्यावरती भरपूर क्वेश्चन आहेत। तर ही लिहिण्याची एक पद्धत असते, आयडियल मेथड आहे। तर ABCD अशा पद्धतीने तुम्ही लिहायची आहे। अशा पद्धतीने म्हणजे कशी, A to M पर्यंत लिहायची आणि M च्या खाली N घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला ABCD लिहायची आहे। ठीक आहे। आता आपलं टार्गेट आहे नंबर पाठ करणे। तर नंबर एकदा मी लिहून घेतो। हे पहा, सपोज मी याचे नंबर लिहिलेत 1, 2, 3 कितीपर्यंत, 26 पर्यंत। आता आपण नंबर पाठ करूया। तुम्ही म्हणताल आमचे पाठ आहेत A चा 1, B चा 2, C 3, D 4-5 नंबर पहिले पाठ आहे, Z चा 26 पाठ आहे। तर एवढ्यावर चालणार नाही, कुठलंही अक्षर आणि लगेच पाहिल्याबरोबर नंबर लक्षात यायला पाहिजे। तर मी एक छोटी आयडिया सांगतो, त्याची प्रॅक्टिस मात्र तुम्हाला करायची आहे। तर सर्वांचा 5चा पाढापाठ आहे, नक्की आहे। तर मग आपण काय करूया, एक छोटी आयडिया वापरूया। तर मी या ठिकाणी 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 4 = 20 आणि 5 × 5 = 25।
मी हे 5च्या पाड्यातील नंबरला अक्षरांना सर्कल केलं. कोणती अक्षर आहेत? ई, जे, ओ, टी आणि वाय. याचे नंबर आहेत 5, 10, 15, 20 आणि 25. तर आपल्याला काय करायचं आहे, हे एवढंसं थोडंसं पाठ करायचं आहे. आता पाठ करायचं तर 5चा पाढा तर तुमचा पाठच आहे. फक्त तुम्हाला एक वर्ड पाठ करायचं आहे, ई जे ओ टी वाय. ई जे ओ टी वाय. E5, J10, O15, T20, Y25. तर आपल्याला हे पाठ केल्यानंतर मग याच्या सहाय्याने आपल्याला नंबर शोधता येतात. कसे शोधता येतात पहा. सपोज तुम्हाला एखाद्याने विचारलं एस किती, तर तुम्ही काय करणार, टीचा नंबर माहिती आहे तुम्हाला, EJOT T20, टीच्या पाठीमागचा एस म्हणजे 19. आता तुम्ही म्हणतो एवढं जरा भयंकर. तुम्ही फक्त एक 10 मिनिटं प्रॅक्टिस करा, कुठलंही अक्षर तुम्हाला लगेच लक्षात येईल. एखाद्याने म्हटलं वाय 25, EJOT वाय मध्ये ते 5 अक्षर तर इथंच होतात. ओके. एल ओ आपण काय म्हणतो, जे KL, जे झाला 10, KL 12. ओके. या पद्धतीने आपल्याला करायचं. एक्सचा नंबर, वायचा 25, एक्सचा 24. या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. QO 15, PQ 16, 17, RO 15, 16, 17, 18 म्हणजे काय, PQR 16, 17, 18. तर असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता मी एक खूप कमी वेळेमध्ये सांगितलेलं आहे, तर याची पूर्ण प्रॅक्टिस करून डायरेक्ट तुमचे नंबरच मी इथे पाठ करून घेत असतो. परंतु आपल्याला आता तुम्हाला मी सगळी ट्रिक्स सांगितली, थोडासा होमवर्क तुम्ही करायचा आहे. तुम्ही थोडा वेळ द्या आणि पटपट या पद्धतीने नंबर आठवायचे. समोर ABCDतले अंक पाहून नंबर पाठ करायचे नाही, ती बाजूला ठेवायचं आणि मेमोराईज करायचा प्रयत्न करायचा, आठवायचा प्रयत्न करायचा. तुम्हाला जर एकदा ही आयडिया समजली तर कुठल्याही अक्षराचे नंबर तुम्हाला लगेच कळतील. आता आपण जाऊया प्रश्नाकडे. तर मशीनसाठी हे कोडिंग केलेलं आहे. तर मी मशीन शब्द एकदा लिहून घेतो, MACHINE. तर आता याचे रेग्युलर अंक किंवा नंबर आपल्याला माहिती आहेत. M13, A1, C3, H8, I9, N14, E5. कसे शोधले? M कसा, J KLM 13, AC तर येतोच आहे आपल्याला. H कसा, E FGH 8. ओके. I Jच्या पाठीमागचा J10, I9. ओके. N O च्या पाठीमागचा 15च्या मागे 14 आणि E5. तर आता आपण ॲक्च्युअल काय इथं कोड केलंय ते शोधायचं. आताशी बेसिक नंबर आपली माहिती झाली, आता कोड शोधूया. तर 19 इथं तर 13 आहे, तर 13त किती मिळूया मग? 19 येथील +6 झाले 19. आत्ता आला याचा कोडिंग. मग हे सगळ्यांमध्ये प्लस एकदा पाहूया. 1 + 6 झाले किती? 7, बरोबर 7 आलं. ठीक आहे. त्यानंतर 3 + 6 हे झाले 9, हे पाहिजे इथं 9 आलं. लास्टकडे बघूया, 5 + 6 हे 11 आले. म्हणजे सगळ्यांचं कोडिंग, म्हणजे नंबरमध्ये 6 मिळवलेले आहेत. बस एवढं समजलं म्हणजे तुमचं उत्तर झालं. आता तुम्ही किती पटकन उत्तर शोधू शकता पहा. आता डेंजर, DANGER. डीचा नंबर 4, एचा 1, Nचा 14, Gचा 7, त्यानंतर याचा 5 आणि हा झाला 18. R बरोबर 18. तर याच्यात सगळ्यांमध्ये किती किती मिळवायचे? 6 मिळवायचे. 6 4 10, 7, त्यानंतर इथं झाले 20, 7 6 13 आणि 11, 18 6 24. तर 10 7 20, 13 11 24, 13 11 24. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर येईल. जर E बरोबर 5 पहा. आता मागील क्वेश्चनमध्ये आपण अंकांचा संबंध पाहिला, आता पुढच्या क्वेश्चनमध्ये याचा किती फायदा होतो ते पहा. E बरोबर 5 आता आपल्याला पाहिल्याबरोबर लक्षात आलं Eचाच नंबरच 5 आहे. त्यानंतर PEN बरोबर 35. आता PEN बरोबर 35 कसे याच्यावरती आपण विचार करूया. तर PEN बरोबर 35 म्हणल्यावर डायरेक्ट तर नंबर तर नाही, मग त्याची बेरीज असण्याची शक्यता आहे. तर Pचा नंबर आहे 16 अधिक E म्हणजे 5 आणि N बरोबर 14. तर याची बेरीज 14 आणि 16 30 आणि 5 35 बरोबर आली. म्हणजेच काय केलं, आत्ताशी आपण कोड डिकोड केलेला आहे. म्हणजे या ABCDतले जे नंबर आहेत त्या अक्षरांचे त्याची प्लस केलेली आहे. तर आता आपल्याला सेम काम करायचं. इथून पुढे सोपं काम आहे. PAGE पेज. तर Pचा नंबर आहे 16, Aचा आहे 1, G आहे 7
आणि हा आहे 5. तर 7 आणि 5 12 आणि 1 13, 13 आणि 6 सॉरी 13 आणि 16, 13 अधिक 16 तर किती झाले 29. तर 29 हे आन्सर आपला आहे ऑप्शन नंबर 3. तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तरे शोधावी लागतील. चला पुढचा क्वेश्चन आहे पहा आपल्या समोर. स्कूल म्हणजे 19 3 8 15 15 12 तर पॉवर म्हणजे काय? POWER. आता पहा नंबर पार्ट असल्यावर किती सोपं झालं पहा. S19 पहा टीच्या मागे T20 आहे, S19 C3 सगळ्यांना माहिती आहे, H8 O EJO 15 15 ओके 15 15 आणि JKL 12 म्हणजे काय शोधलंय फक्त त्याचा ABCDतला क्रमांक दिलेला आहे. आता किती सोपं झालं आपल्याला. तर पॉवर OP म्हणजे हे झाला 16, O झाला 15, W TU ही W 23 5 18 तर आपल्याला 16 15 23 5 18 हे पाहिजे. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर झालं. काही सेकंदामध्ये आपण याचं उत्तर काढू शकतो. ओके आधी बेसिक गोष्टीची प्रॅक्टिस करा, तुम्हाला आपोआप स्पीड येईल. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर. बरेच वेळा असे क्वेश्चन दिसले की आपल्याला पाहिल्याबरोबर भीती वाटते, पण एकदम सिंपल क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ही जसे जसे वर्डिंग असतात त्या प्रकारचे क्वेश्चन मी मुद्दाम घेत आहे. A बरोबर 1, आता Aचा नंबरच 1 होता, काय प्रॉब्लेम नाही. B बरोबर 2 पाहिजे होतं पण 3 आलं, आता काहीतरी वेगळं आहे. ओके C बरोबर 5 आलं, D बरोबर 7, याप्रमाणे सिक्वेन्स केलेला आहे. आता आपण यावरती विचार करायचा आहे की नेमकं काय केलेलं आहे. तर बऱ्याच वेळा असं लक्षात येतं 1 3 5 7 हे विषम अंक आहेत. मग आपल्याला सगळ्याचे विषम शोधावं लागेल. आणि शब्द तर कोणता शोधायचा आहे? एकदम छोटा शब्द शोधायचा आपल्याला. कोणता? इंटरनॅशनल INTERNATIONAL एवढा छोटासा शब्द आपल्याला शोधायचा आहे इंटरनॅशनल. पण आपण 1 3 5 7 हे जे आपण आयडिया लावली याच्यापेक्षा सोपी काहीतरी आयडिया आपल्याला विचार करावा लागेल, म्हणजे आपल्याला डायरेक्ट त्या अक्षराच्या नंबरवरून पटकन उत्तर देता येईल. तर मग मी आणखी एक आयडिया वापरतो. पण B म्हणजे 2 आहे, तर 2 ची दुप्पट 4 वजा 1 3, म्हणजे मला विषम संख्या किती नंबरची हे काही शोधायची गरज पडणार नाही. मग हे बरोबर आहे का बघूया. C 3 दुने 6 वजा 1 5, D 4 दुने 8 वजा 1 7, 1 1 दुने 2 वजा 1 1. म्हणजे काय करायचं, अंकांची दुप्पट, अंकांचा जो नंबर आहे त्या अक्षराचा जो नंबर आहे त्याची दुप्पट करायची आणि वजा 1 करायचं. ठीक आहे, मग सुरू करूया. Nचा नंबर आहे, आता मी डायरेक्ट लिहितो, आपले थोडीशी सराव झालेल, किंवा मग तुम्हाला नंबर पाहिजे असेल तर एकदा लिहून घेतो म्हणजे सर्वजण सहभागी होतील, काही जणांची प्रॅक्टिस असेल नसेल. तर I 9 14 20 5 18 14 1 20 9 15 14 1 12 हे त्याचे झाले नंबर. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, दुप्पट याची दुप्पट वजा 1. 9 दुने 18 वजा 1 17, 14 दुने 28 वजा 1 किती 27, 40 वजा 1 39, 5 दुने 10 वजा 1 9, 18 दुने 36 वजा 1 35, 14 दुने 28 वजा 1 27, 1 दुने 2 वजा 1 1 39, 9 दुने 18 वजा 1 17, 15 दुने 30 वजा 1 29, 14 दुने 28 वजा 1 27, 1 दुने 24 वजा 1 23. तर असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे आणि किती सहज आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे. 17 27 39 मी सुरू झालो, 17 27 39 पर्यंत सगळे सारखे होते. 9 35 27, 9 35 27 इथपर्यंत बरोबर आलो. त्यानंतर 1 39 17 बरोबर, 29 27 1 23. ओके, ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता थोडासा टाईप बदललेला आहे परंतु क्वेश्चन एकदम सोपा आहे. एका सांकेतिक भाषेत नॅशनल हा शब्द हा या पद्धतीने कोडबद्ध केलेला आहे. सिंगर हा असा कोड केलेला आहे. तर त्या भाषेत आपल्याला रेट हा शब्द कसा लिहायचा ते बघायचं आहे. RATE 4 अक्षरी शब्द, याला कसा अंकात कोडिंग करायचा. तर हा एक प्रकार एकदम सिंपल प्रकार असतो, सोपा, म्हणजे असं अवघडच सगळं विचारता असं अजिबात नाही. तर आता याच्यात
नंबर तर दिलेले नाहीत, आहेत का नाही ते एकदा चेक करायला पाहिजे आपण. तर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं किती 3 3 6 आणि 2 8. इथं पण 3 3 6 आणि 2 8 म्हणजे 8 अक्षरासाठी 8 अंक दिलेले आहेत. जर ABCDतले नंबर दिले असते तर बऱ्याच अक्षरांचे नंबर 2 अंकी आहेत, मग तो आपल्याला अंक वाढला असता. म्हणजे स्पेस देतातच असं काही नाही, बऱ्याच वेळा स्पेस पण दिलेला नसतो. मग आपण असं पाहूया तर सिंगर पहा, इथं 3 आणि 3 6, इथं 3 आणि 3 6 म्हणजे 6 अक्षरासाठी 6 अंक. आणि आता हा प्रश्न कसा बनवला आपण थोडक्यात लक्षात घेऊया. जो रेट हे शब्द आहे हा, याचं स्पेलिंग पूर्णपणे याच्यात सामावलेलं असतं. तर पाहूया RAT. हे पहा, मला कुठेतरी R दिसला, कुठेतरी A दिसला, T दिसला आणि कुठेतरी E दिसला. तर म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, तिथलचं फक्त त्या नंबरचा अंक उचलायचा आणि इथे लिहायचा. इतका सिंपल कार्यक्रम आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला एक काम करूया, एकदा सिक्वेन्सनी नंबर दिलेत का हे एकदा चेक करूया. तर यासाठी आपण काय काम केलं बघा, इथं A आहे पहिल्यापासून सुरुवातीपासून 2 नंबर आणि A शेवटून 2 नंबर. इथं सुरुवातीपासून 2 नंबर 3 आहे, शेवटून 2 नंबर 3 आहे. म्हणजे क्रम एकदम व्यवस्थित आहे, क्रम एकदम बरोबर आहे. तर मग आता फक्त मला ते अक्षर सांगा, आपण लिहून घेऊया. तर R इथं लास्टला आहे म्हणून घेतला 0. A इथं सेकंड नंबरला इथं आहे 3. T इथं 3 नंबरला इथं आहे 4. आणि E कुठे आहे, इकडून सेकंडला असते 9. 0 3 4 9 इतका सिंपल क्वेश्चन असतो आणि तो आपण सोडवलेला आहे. ठीक आहे. फक्त प्रश्न कसाही मध्ये कधी असा विचारला जाईल, कधी ABCDतल्या नंबरवर विचारला जाईल, ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं, त्या पद्धतीने सोडवायचं. चाललोय आपण पुढील क्वेश्चनकडे. हा क्वेश्चन जरा थोडासा तुमच्या अभ्यासाचा कस पाहणारा आहे. ठीक आहे ना. तर करा सोडवायला सुरुवात. मी लिहून घेतो एकदा. PABLE 169, MARBLE 5689. तर PAMAR इज इक्वल टू व्हॉट, बरोबर काय, असा क्वेश्चन आहे. आता आपण या ठिकाणी जर बेरीज केली तर आपल्याला माहिती आहे ही बेरीज काही इतक्या लांब जाऊ शकत नाही. म्हणजे बेरीज नाही, ओके. गुणाकार वगैरे इतक्या लांब काही जाणार नाही. बेरीज नाही, गुणाकार नाही. मग काय केलेलं आहे तर या ठिकाणी परत एकदा ऑब्झर्वेशन व्यवस्थित पाहिजे. हा जो प्रकार आहे तो बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. तर काय केलंय पहा, या ठिकाणी अक्षर तर जास्त आहे, अंक कमी आहे. अगोदरच्या उदाहरणासारखं एका अक्षराला 1 अंक असं पण नाही आहे. मग काय केलं बघा, व्यवस्थित लक्ष द्या. तर या ठिकाणी लास्टला मला इथं कॉमन अंक दिसतोय 9. ओके. मग इथं कॉमन काय दिसलं, पण आपण नुसतं E पर्यंत थांबू, तर असा प्रकार नाही आहे हा. तर एका ग्रुपला मिळून 1 अंक कधी कधी यूज केलेला असतो. मग हे लक्षात कसं येणार, तर या ठिकाणी काय कॉमन आहे लास्टला, तर BLE कॉमन आहे, BLE कॉमन आहे. तर BLE ग्रुप इज इक्वल टू 9 असं याचं कोडिंग केलेलं आहे. BLE या ग्रुपसाठी एकच अंक दिला 9. हे जर लक्षात आलं तरच हा मार्क्स मिळेल, नाहीतर हा मार्क्स गेला म्हणून समजा. तर मग बाकीचं सोपं आहे. BLE बरोबर 9, मग उरलेले PA बरोबर 16. हे पाहिजे 16 लिहिले मी PA बरोबर. आणि MAR बरोबर 568 झालं. 16 568 आहे का पर्याय, हे पहा ऑप्शन 4. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. तर हा क्वेश्चन अतिशय सोपा आहे, पण आपल्या ऑब्झर्वेशनवर डिपेंड आहे. ज्याचा या टाईपचा क्वेश्चन सोडवून झाला आहे त्याला लगेच पाहिल्याबरोबर उत्तर आलेलं आहे. ज्याच्या लक्षात नाही आलं त्यांना मी थोडंसं लक्षात आणून देतो. हे जे अक्षर आणि त्याच्या पुढचे हे जे अंक पाहिले, मी अंडरलाईन करतोय पहा, हे अंक पाहिल्याबरोबर या कुठल्या तरी टाईप्सच्या संख्या आहेत. कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत, तर या सर्व वर्ग संख्या आहेत. म्हणजे याच्या लक्षात आलं ही वर्ग संख्या आहे, त्याचा योग्य मार्गाने विचार सुरू झालेला आहे. मग आता वर्ग संख्या आणायच्या कशा, तर कितीचा वर्ग आहे हा, तर हा 7चा वर्ग आहे. तर मी फक्त इथं अक्षरं मोजली, 3 आणि 4 7. 7 अक्षरं, 7चा वर्ग 49. 2 अक्षरं, 2चा वर्ग 4. इथं 3 आणि 3 6 अक्षर आहेत, 6चा वर्ग झाला 36.
आता इथं 3 आणि 3 इथं पण 6 अक्षर आहे, तर याचं उत्तर पण यायला पाहिजे 36 36. इतका सोपा प्रश्न आहे, इतका सोपा प्रश्न. टाईप्स एकदा झाला की लगेच तुम्हाला लक्षात येईल. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. आत्ताच्याच लेक्चरमध्ये परत एखाद्या वेळेस हा क्वेश्चन येऊ शकतो अशा टाईपचा, तो मात्र तुम्हाला लगेच लक्षात आला पाहिजे. जाऊया पुढे. आता परत एक वेगळा टाईप आलेला आहे, यासाठी थोडंसं डोकं तुम्हाला चालवावं लागेल. झू बरोबर 1 12 12, झू बरोबर 12, ZOO. याचं आपण कोडिंग काय केलं, 1 12 आणि 12. ठीक आहे. त्याचप्रमाणे क्रेन CRANE, CRANE याच्यासाठी कोडिंग केलेलं आहे 24 9 26, 24 9 26 13 22. तर त्याच भाषेत मॉडर्न कसं, MODERN हे कसं लिहिणार पहा. ज्याच्या लक्षात आलं त्याचा मार्क्स पक्का झाला म्हणून समजा. आता गडबड काय झाली बघा. झेडचा नंबर आहे, मला पाठ आहे, तुम्हाला पण पाठ आहे. झेडचा नंबर 26 आहे, पण लिहिलं 1. मग काय असू शकतं, तर यात दुसरा टाईप आहे. ए पासून झेडकडे नंबर देण्याऐवजी झेड पासून ए कडे नंबर दिला, म्हणजे झेडला 1 नंबर दिला. ओके. वायला 2 दिला. ओके. एक्सला 3 दिला, या पद्धतीने. आणि लास्ट जेव्हा एला 26 नंबर दिला. हे पहा या ठिकाणी पण ए या ठिकाणी दिसतोय, त्याच्यासाठी 26 वापरला, झेडसाठी 1 वापरला. म्हणजे यामध्ये उलट नंबर दिलेले आहेत. जस्ट आपण सुलट नंबर पाठ केले, आता उलट नंबर विचारले. तर पहा याच्यासाठी परत उलट नंबर पाठ करायचे का, तर नाही. तर मी परत एक छोटीशी आयडिया तुम्हाला सांगतो. ज्याचे सुलट नंबर पाठ आहेत त्याला उलट नंबर या आयडियाद्वारे फुकट मिळून जातील. म्हणजे काय करायचं, सुलट नंबरपासून उलट नंबर कसा काढायचा, मग त्याच्यावरती कितीही प्रश्न उलट नंबरवर येऊ द्या, मग ते आपले झाले. तर काय करायचं, 27 मधून सुरुवातीपासूनचा क्रमांक वजा करायचा. म्हणजे एचा नंबर मला पाहिजे, एचा नंबर 1 आहे, तर 27 वजा 1 26. हे पाहिजे एचं कोडिंग बरोबर किती केलंय, 26. आलं का लक्षामध्ये. झेडचा नंबर 26 आहे, तर मी काय केलं, 27 वजा 26 बरोबर झाला 1. आलं का बरोबर. आता बाकीचे या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता बघा ओचा नंबर 15 आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 27 वजा 15 12. हे पाहिजे 12 12. आता आपण जास्त काही टॅली करत बसायची काही गरज नाही. तर जे काही रेग्युलर नंबर आहे तो 27 मधून मायनस करा, तुम्हाला उलटा नंबर मिळेल, म्हणजे झेड कडूनचा नंबर मिळेल. वेगळं काही लिहायची आवश्यकता नाही, काय नाही काय नाही. हां, एम आहे 13, तर तुम्ही वजाबाकी करायची. 27 वजा 13 म्हणजे हे झाले किती, 14. ओ आत्ताचा आहे आपल्याकडे, 27 वजा 15 बरोबर 12. डी 27 वजा 4, 27 वजा 4 किती असतात तो, तर 23. ई 27 वजा 5 22, 27 वजा 18 9, 27 वजा 14 13. 14 12 23 22 9 13. 14 12 23 22 9 13. ओके. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. आयडिया फक्त लक्षात नाही ठेवायची, तिची प्रॅक्टिस करायची. थोडी प्रॅक्टिस करा, तुम्हाला कसं स्पीड येईल आणि तुम्हाला लक्षात दुसऱ्या लक्षात येणार नाही आणि कसं उदाहरण सोडवलं. परंतु त्यासाठी तुम्हाला थोडंसं शांत डोक्याने प्रॅक्टिस करा. थोडीशी आयडिया वापरायची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे, नाही तर आयडियाज माहिती असून पण काही उपयोग नाही. हे अप्लाय करता आलं पाहिजे. आणि अप्लाय कधी करता येईल, थोडंसं शांत मनाने त्याची थोडी प्रॅक्टिस करा. 100% तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. एका सांकेतिक भाषेत 371 म्हणजे EMA 371 इज इक्वल टू EMA 5 4 10. 5 4 10 याला काय म्हणूया आपण, IGS. तर 936 बरोबर किती, 936 बरोबर किती.
पहा बरे आता काय कसं आपल्याला कोडिंग करता येईल ते. ओके, मी काय करतो थोडेसे नंबर तिथं लिहितो, तुम्हाला जरा डोकं चालवायला फायदा होईल. ईचा नंबर ॲक्च्युअल 5 आहे, याचा 13 आहे आणि याचा 1 आहे, याचा 9 आहे, याचा 7 आहे आणि याचा 19. तर आपल्याला हे आणायचं आहे याच्यावरून किंवा याच्यावरून हे आणायचं आहे कसंही. तर मग मी एक आयडिया वापरतो पहा. इथं तर 3 लिहिलं, इथं मला 5 पाहिजे. तर मी 3 दुने 6 वजा 1 5 होईल. म्हणजे काय केलं 3 गुणिले 2 वजा 1, 3 दुने 6 वजा 1 5 आणि 5 नंबरचा अक्षर, 7 दुने 14 वजा 1 13, 13 नंबरचा अक्षर, 1 दुने 2 वजा 1 1, 1 नंबरचा अक्षर. तर आता 5 दुने 10 वजा 1 गुणिले 2 वजा 1, 10 वजा 1 9 नंबरचा अक्षर, 4 दुने 8 वजा 1 7 नंबरचा अक्षर, 10 दुने 20 वजा 1 19 नंबरचा अक्षर. तर आता तुम्हाला काय करायचं, गुणिले 2 वजा 1, 9 दुने 18 वजा 1 17, 17 OPQ 17 नंबरचा क्यू आहे. 3 दुने 6 वजा 1 5, 5 नंबरचा ई आहे. 6 दुने 12 वजा 1 11, 11 नंबरचा के आहे. QEK कुठे आहे, QEK झालं उत्तर. तर असं काहीतरी तुम्हाला कोडिंग करावं लागेल. तर QEK हे उत्तर घेऊया. मी समजून सांगण्यासाठी तुम्हाला ABCD घेतली होती, गरज पडली नाही. QEK ठीक आहे. तर असं सोपा डिकोड करता आला पाहिजे, म्हणजे आपल्याला ABCDची आवश्यकता पडणार नाही आणि फास्टमध्ये काम होईल. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. हा सुद्धा क्वेश्चन असा आहे, हे पहा मी मुद्दाम जास्त टाईप कव्हर करायचा प्रयत्न करतोय. मी जर एका टाईपची आणखी जास्त उदाहरणं जर घेतली तर ते आणखी तुम्हाला जास्त सोपं वाटेल, परंतु जास्त प्रकार झाले तर तुम्हाला जास्त फायदा होईल याचा, म्हणून मी वेगवेगळ्या टाईपची उदाहरणं घेतलेली आहेत. ठीक आहे, तुम्ही या टाईपचे उदाहरणं आता तुम्ही सोडवायला लागले की त्या टाईपचं उदाहरण आलं की तुम्हाला एकदम सोपं वाटून जाईल. आता या ठिकाणी परत एकदा वॉचिंग बरोबर 30, वर्किंग बरोबर 30, कमिंग बरोबर 10, कोचिंग बरोबर 10, तर मेकिंग बरोबर किती. आता हा काय मी परत लिहित नाही, प्रश्न इथंच सोडूया. आता मात्र डोकं आपलं खराब झालेलं आहे. आता वॉचिंग बरोबर 30 कसे आणायचे, तर याच्यामधला मी कोड तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या पद्धतीने पुढचं उत्तर सांगणार. तर यामध्ये एक कोड असा केले, फर्स्ट आणि लास्ट लेटरच्याच फक्त नंबरची बेरीज केली आहे. W आहे 23, याचा आहे 7, 23 अधिक 7 30, 23 अधिक 7 या दोघांची बेरीज झाली 30. त्यानंतर 3 अधिक 7 यांची बेरीज झाली 10. सेम पद्धतीने इथे 3 अधिक जी आहे 7 यांची झाली 10. तर मेकिंग कसं होईल, MEKING. तर M आहे 13, G आहे 7, 13 आणि 7 उत्तर आलं 20. इतकं सोपं उत्तर आहे, परंतु हा प्रकार तुमचा झालेला पाहिजे. प्रकार झालेला नसेल तर हे पण अवघड उदाहरण आहे. जर तुम्हाला त्या टाईपचं उदाहरण झालेलं नसेल तर ते उदाहरण नक्कीच आपल्याला त्रास देईल, अवघड जाईल. जाऊया आपण पुढील एक्झाम्पलकडे. हां, आता मात्र सगळ्यांना हे उत्तर आलं पाहिजे, कारण हे मी आत्ताच्याच व्हिडिओमध्ये जस्ट काही मिनिटापूर्वी घेतलेलं आहे. तर या ठिकाणी हे अंक पहिल्या 4, 9 आणि 16 पाहिल्या बरोबर या वर्गसंख्या आहेत, ज्याच्या लक्षात आलं त्याचं उत्तर बरोबर. आता 4 वर्ग आहे, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 3 अक्षर आहेत बघा, 4 अक्षर आहे, 4चा वर्ग 16. तर CROWN 3 आणि 2 5 अक्षर आहे, 5चा वर्ग व्हायला पाहिजे 25, तर 25 हे उत्तर आलं. हे पहा, हे उत्तर कसं फटकन आलं आपल्याला, कारण हा टाईप झाला होता बरोबर. मग आपल्याला टाईप वाईज अभ्यास करून जर सगळे उदाहरणं सगळे टाईप माहीत झाले तर उदाहरण पटकन येणार. आपल्याला काही सांगावं लागणार नाही मेंदूला की आता असा विचार कर म्हणून. त्या टाईपचे उदाहरण फक्त तुम्ही सोडवा, आपोआप उत्तर येणार. नेक्स्ट, हे पण झालेलं आहे, याच्यात काही एवढं अवघड नाही. मिस्टेक बरोबर असं, त्यानंतर NAKED त्याच्यासाठी हा, तर डिस्टन्स शोधायचा आहे. तर इथं किती अक्षर आहेत, तर या ठिकाणी 3 आणि 4 7, 3 आणि 4 7 म्हणजे एक 7 अक्षर 7 अंक. इथं पण 3 आणि 2 5 अक्षर 5 अंक. तर इथं 3 आणि 3 6 आणि 7 अक्षर आहे, त्याला अंक शोधायचे आहे. परंतु बघा डिस्टन्सचं स्पेलिंग याच्यातच आहे, DISTAN आणि तिथपर्यंत आयचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, फक्त त्या नंबरचं अक्षर उचलून लिहायचं आहे, अंक उचलून लिहायचा आहे.
एकदा सिक्वेन्स बरोबर आहे का चेक करायची गरज वाटत असेल तर करू शकता. इथं लास्ट कडून 3 नंबरला ए आहे बरोबर 4, इकडून 2 नंबरला ए आहे 4, म्हणजे सिक्वेन्स पण बरोबर आहे. तर आता डिस्टन्स फक्त आपल्याला पटापट उचलून लिहायचं आहे. डी लास्टला आहे 6, आय कुठे गेला इथं 2 नंबरला 8, एस 3 नंबरला 9, टी किती आहे 4 नंबरला आहे 5, इथं पण लास्टला पण 5 लिहून घेतो. ए 2 नंबरला आहे 4 आणि एन राहील आपला, एन कुठं गेला, एन 1 नंबरला 7. तर 6 8 9 5 4 7 5 6 8 9 5 4 7 5 ऑप्शन 2 हे आपलं उत्तर येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर. हा तर एकदम डायरेक्ट रेडीमेड प्रश्न दिलाय, उल्लेख केलाय, पर्यायाचा उल्लेख असा नसतो, परंतु जसं वर्डिंग आलेत वेगवेगळ्या परीक्षेला तसं मी तुमच्या समोर आणतोय. तर मिझोराममधील अक्षरांच्या संकेतांची बेरीज 95 दिलेली आहे. तर छोटंच काम दिलंय आपल्याला. मिझोराम बरोबर 95. तर आपल्याला एकच छोटा शब्द शोधायचा आहे एकदम, महाराष्ट्र. आता पहा त्यांनी बेरीज शब्द केलाय. माझं असं म्हणणं आहे एकदा तुम्ही याला पण कन्फर्म केलं तरी चालेल, कन्फर्म केलं तरी चालेल की ABCDतलाच नंबर आहे का. तर मी पटापट लिहितो, तुम्ही बेरीज करा. 13 अधिक 9 अधिक 26 अधिक 15 अधिक 18 अधिक 1 अधिक 13. करा बरं बेरीज काय होतंय. 13 9 22 22 अन 26 28 38 48 48 अन 58 5 58 अन 5 63 63 73 83 81 82 82 आणि 92 3 95. ही झाली बेरीज 95, म्हणजे कन्फर्म झालं आपलं 95च आहे. आता महाराष्ट्राचे नंबर लिहितो मी, तुम्ही बेरीज करूया सगळेजण. M13 अधिक 1 अधिक 8 अधिक 1 अधिक 18 अधिक 1 अधिक 19 अधिक 8 अधिक 20 अधिक 18 अधिक 1. हे मी काय लिहिले तर हे यांचे ABCDतले क्रमांक लिहिलेले आहेत, जे आपण आत्ताच पाठ केले होते. आता आपलं काम आहे याची व्यवस्थित बेरीज करायची आहे. 13 आणि 1 14 14 आणि 8 22 23 23 आणि 18 43 41 41 42 42 आणि 19 52 62 61 61 आणि 8 69 79 89 हे 90 100 आणि 8 108 108 बेरीज असायला पाहिजे. आहे का पर्याय 108? ओके, पर्याय आहे आपल्याकडे 108 आणि उत्तर पण आलं 108. जर तुम्ही इमॅजिन करा की आपल्याला नंबरच माहीत नाहीत, म्हणजे ABCDचे क्रमांक पाठ नाहीत, तर किती मोठं काम आहे बरं हे. मग तुम्हाला त्यातला ABCD शोधायची, त्यातला अक्षर शोधायचं, त्याच्या खालचा अंक शोधायचा, मग बेरीज सुरू करायची, म्हणजे लेंदी होऊन जाईल. तर तुम्हाला हे अंकांचे नंबर पाठ करायचे. मी छोटीशी ट्रिक सांगितली, फास्ट सांगितली, परंतु तिची जर प्रॅक्टिस केली तर हा मार्क कसाही प्रश्न येऊ द्या, पटकन तुम्हाला अंक दिसला की मार्क तुम्हाला मिळालाच म्हणून समजा. जाऊया आपण पुढील क्वेश्चनकडे. पॉवर असा तर प्रोग्रेस कशी. तर मी इथं फक्त प्रोग्रेसच शब्द लिहितो, PROGRESS. ज्याचे नंबर पाठ आहेत त्याचा फायदा आहे. तर पॉवर कसा झाला असा, हे पहा. पीचा नंबर तुम्हाला माहिती आहे 16, O 15 आहे, W 23 आहे, E 5 आहे आणि R 18 आहे. तर 16ची 31 कशी. आता याच्यात पण आपल्याला डिवायडेशन करून बघता आलं पाहिजे. बऱ्याच क्वेश्चनला डॅश डॅश देतात, कधी डॅशच देत नाही. मग ते आपलं काम, कुठला नंबर कुठून कट करायचा. तर 16चे 31 केले, म्हणजे 16 दुने 32 वजा 1, म्हणजे काय केलं, गुणिले 2 वजा 1, बरोबर ना. 16 दुने 32 वजा 1, 15 दुने 30 वजा 1, बरोबर. 23 दुने 46 वजा 1 45, 5 दुने 10 वजा 1 9 आणि 18 दुने 36 वजा 1 35. सगळी आयडिया आपल्याला लक्षात आलेली आहे. दुप्पट वजा 1 गुणिले 2 वजा 1. तर मी यांचे नंबर लिहितो, तुम्ही मला गुणाकार करून सांगायचे.
OP हे झालं 16, 18, 15, 7, 18, 5, 19, 19. सुरू करूया. 16 दूनी 32 वजा 1, 31, 18 दूनी 36 वजा 1, 35, 15 दूनी 30 वजा 1, 29, 7 दूनी 14 वजा 1, 13, 18 दूनी 36 वजा 1, 35, 5 दूनी 10 वजा 1, 9, 19 दूनी 38 वजा 1, 37, 37. 31, 35, 29, 31, 35, 29, 13, 35, 9, 37, 37. ऑप्शन सी हे आपलं उत्तर. बघूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. सोडवा बरं हा क्वेश्चन. मी जरा लिहितो. m बरोबर 4, MAN बरोबर 10, MUST बरोबर पण 10च. तर आपल्याला शोधायचं मोर बरोबर किती. ज्याला याचा कोड सापडला त्याच्यासाठी हे सोपं काम आहे. तर मी कोड सापडण्यासाठी आपलं काय करूया, एकदा नंबर तर लिहून बघू मग काय होईल. एमचा नंबर आहे 13, एमचा आहे 13, एचा आहे 1 आणि एनचा आहे 14, याचा आहे 13, TU 21 आहे, 19 आहे आणि 20 आहे. हे यांचे नंबर आहे. तर आपल्याला काय करता येऊ शकतं. तर 13 पासून 4 कसे आणू बरे मी. तर मला एक छोटीशी आयडिया डोक्यात आलेली आहे. जर मी या दोन अंकांची बेरीज केली तर 3 आणि 1 4 मिळते मला. ठीक आहे. मग यांची पण बेरीज करतो. 3 आणि 1 4, हा 1 तसाच आणि 4 आणि 1 5. तर मग मी असं करू शकतो की 4 आणि 1 5 आणि 5 10 हे झालं. मग यांची बेरीज केली म्हणजे काय करायचं आपल्याला, ज्याचा नंबर 2 अंकी आहे त्या अंकांची करायची बेरीज आणि मग त्याचा अंक मिळेल 1 अंकी. असा त्याला नंबर कोडिंग केलेला आहे. तर इथं पण ते आहे का बघूया. टॅली करू. 3 आणि 1 4, 2 आणि 1 3, 9 आणि 1 10 आणि 2. आता इथं तर बरेच झाले. तर काय करूया, तर पाहूया. 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 10 19 आले. पण इथं 10 आहे. तर यांच्या दोघांच्या अंकांची पण बेरीज केली. 9 आणि 1 10. म्हणजे बघा ही बेरीज जरी डबल अंकी आली तरी तिचे 2 अंकाची बेरीज करायची. 2 अंकी झालं की बेरीज करणे असं आपण ठरलेलं आहे. तर आता मोर एकदम सोपं. 13, 15, 18, 5. आता हे 5चं तर तसंच राहील. 8 आणि 1 9, 5 आणि 1 6, 3 आणि 1 4. करूया बेरीज यांची. 6 आणि 4 10, 9 19 आणि 5 24 झाले. पण 24 झाले तर परत अंकांची बेरीज करा. 2 आणि 4 6 झाले. तर 6 आपल्याला मिळाला पर्याय क्रमांक 3. हा क्वेश्चन जरा थोडंच लहानच क्वेश्चन आहे. तर पाहूया. आपल्याला लास्टला मॅटर शोधायचा आहे. मॅटर केवढ्याला पडेल बघा बरं. हा जर गार्लिक असा, डेस्क असा तर मॅटर कसा. तर आपण याच्यासाठी हे नंतरचं काम आहे आपलं. आधी इथं डिकोड करायला पाहिजे. इथं काय केलंय ते शोधायला पाहिजे. जीचा नंबर आहे 7, याचा 1, याचा 18, याचा 12, 9 आणि 3. तर 7 पासून मला आणायचे किती, एक तर 3 किंवा 35 आणायचे. तर काय करून आणू शकतो बरं मी. तर 7च्या पाड्यात 35, 7 गुणिले 5. तर मी याला गुणिले 5 केलं सगळ्यांना. 7 5 35, 1 5 5, 18 5 90, 12 5 60, 9 5 45, 3 5 15. झाला डिकोड. आता तुम्हाला सगळं कळलेलं आहे. पुढचं काम तुम्हाला सोपं आहे. पहिल्यांदा नंबर इंटू 5, त्याला 5ने गुणायचं आहे. तर एमचा नंबर आहे 13, 1 20 20 5 18 गुणिले 5 करा. 13 5 65, 1 5 5, 20 5 किती 100, परत एकदा 100, 5 5 25, 18 5 90, 65 5 100 100, दोनदा 100 कुठे आहे तिथे 5 60च आहेत पण तिथे इथं 65 5 100 100 आणि पुढं 25 आणि 90. ऑप्शन 1 याचं उत्तर येईल. तर मित्रांनो अशा रीतीने आपण अक्षर अंक संबंध या प्रकाराचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये केला. हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने 100% सगळ्या प्रकारच्या परीक्षेच्या दृष्टीने फायदेशीर होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू.